इतके वर्ष झाली खूप सुंदर सुंदर पानं मिळतात बघा. म्हणजे आता इथे काहीतरी हे पक्ष्यांनी घाण केलेले आहे, पण हे वॉश केलं की सगळं निघून जातं आणि भरपूर अशी ही पानं मिळतात. आता एक 4 दिवसापूर्वीच पानं काढली होती, त्यानंतर सुद्धा बघा ही अशी मोठी मोठी पानं निघालेली आहेत. अशी भली मोठी पानं निघतात, छान हिरवीगार अशी कोवळी कोवळी आहेत आणि अजिबात जून नाहीत. कारण 4 दिवसापूर्वी जवळजवळ 15 ते 18 पानं काढली होती. प्रत्येकीला एकदा एकदा देऊन देते. तर हा आता मी काढली माझ्याकडे आळूवड्या करायसाठी. आणि परवा पानं काढली ना तेव्हा काही नव्हतं, सगळी पानं छान होती. आणि पहिल्यांदा मी पाहिले बघा, अचानक एक पान एवढं भलं मोठं कुरतडलेलं दिसतंय. आता ह्याच्यावरती एक किडा होता खूप मोठा, जवळजवळ एवढी एक आळी होती, बोटा एवढी लांबडी काळी आळी होती. ती याच्यावरती बसली होती आणि निवांत पानं खात होती. ती मी भीतीपोटी पाडली आणि तिला साईडला करून टाकलं. तर बघा एक अख्खं पान इथे खराब झालं. मी पाहिल्यानंतर म्हटलं अरे चा हे काय होते, अचानक आळूवडीच्या पानाला हे होलं होलं कसं किंवा फाटलेलं कसं आहे. तर माझ्या नजरेला आलं, म्हटलं अरे ह्याला कीड लागायला लागली. म्हणजे इतक्या वर्षात पहिल्यांदाच असा प्रकार झालेला आहे. म्हणजे कुठे ना कुठे आपण एखादी गोष्ट जमवतो किंवा जपतो तर ते असे कुठेतरी काहीतरी त्याला नाही का काहीतरी हातबोट लागतं म्हणतात, तशातला प्रकार आहे. तर आता ह्या किडीपासून सुद्धा मला जपावं लागेल. ह्याच्यासाठी कुठलं औषध किंवा काय असेल तर मला तसं तुम्ही मेसेज करा कमेंट सेक्शनला. त्या पद्धतीचं औषध आणून मी याच्यावरती फवारते. कारण इतकी सुंदर सुंदर पानं जी भेटतात ती अशी कुरतडली तर मग जीव थोडासा चुरचुरायला लागतो. कारण एवढी सुंदर भरपूर सारी पानं भेटतात आळूवडीसाठी घरची, बाहेरून आणायची अजिबात विकत गरज लागत नाही. इतक्या वर्षांपासून ही पानं मी जपले, तेवढी सगळी आहेत. तुम्हाला दाखवू का अजून किती भरपूर पानं आहेत, कोळी कोळी चला दाखवते. तर ही बघा एवढी सारी पानं काढल्यानंतर सुद्धा 4-4 दिवसाला ही एवढी भरपूर पानं येतात. आता ही जी वरची पानं दिसत आहेत ना ती सुद्धा अजून कोळी कोळी आहेत. 10-15 पानं ही अजून 4 दिवसांनी येतील. आणि खाली अजून बारीक कांदे फुटतात. असे बघा इकडे बारीक बारीक कांदे आहेत, ते फुटून मोठी मोठी त्यांना पुन्हा पानं होतात. तर एवढी सगळी पानं भेटत असताना मध्येच त्याच्यावरती कीड लागली, आळी बसली, मोठीच्या मोठी आळी होती. तुम्हाला दाखवायला लक्षात नाही आलं कारण भीतीपोटी मी पटकन तिला झटकवून लावली. पुन्हा जर ती पानावरती आली तर नक्कीच तुम्हाला दाखवेल.